कसतो मजा है लई लई मा रम्मैलो काली ओढाली कसतो मजा है लई लई मा रम्मैलो काली ओढाली अजुनू साजीने में अजुनू. Hello everyone, welcome to my channel. Today we are going to the Mount Fuji. इथे आता सकाळचे 7 वाजले आहेत. आम्ही आता टोकियो स्टेशनला आहोत. Our journey will be start by this bus. माउंट फुजीसाठी तुम्ही पण वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर ह्या टूर बसेस सर्वात चिपेस्ट अँड कन्व्हिनियंट ऑप्शन आहे. सो डिटेल्स आर इन डिस्क्रिप्शन. ओके, लेट्स स्टार्ट द जर्नी टुवर्ड्स द माउंट फुजी. स्टे ट्यून गाइस. गणपती बाप्पा मोरया. अजुनू सीने में एक जुनून एक दीवानगी. स्टार्टिंगला आम्ही सिटीचा एक्सपिरियन्स करत होतो आणि आजचं वेदर पण खूप मस्त आहे, त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं. आज आम्ही कावागुचिको एरिया एक्सप्लोर करणार आहोत. त्या एरियाजमधून आपण माउंट फुजी जवळून पाहू शकतो. जेवढी माउंट फुजी बघण्याची एक्साइटमेंट आहे तेवढीच एक्साइटमेंट या जपानमधल्या हायवेजवरून प्रवास करण्याची पण आहे, कारण जपानमधील हायवेजवरून आम्ही फर्स्ट टाइम प्रवास करत आहोत. हर तरफ बेखुदी 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 हर तरफ कहे हलके हलके ये रंग. जपानच्या माउंट फुजीबद्दल ऑलमोस्ट सर्वांना तर माहिती असेलच, बट स्टील ज्या लोकांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी एक शॉर्ट इंट्रो देते. माउंट फुजी इज अ टॉलेस्ट माउंटन इन जपान, अराउंड 3776 मीटर टॉल अँड जापनीज कॉल्ड ॲज अ फुजीसान. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की फुजीसान एक ॲक्टिव्ह वोल्कॅनो आहे. आत्तापर्यंत 16 टाइम इरप्शन झाले आहे, बट लास्ट इरप्शन इज 1707 to 1708 झाला. त्या इरप्शनला होई इरप्शन म्हणून संबोधले जाते. एक्सपर्टनुसार हा कधी पण फुटू शकतो, म्हणून जापनीज गव्हर्नमेंट फुजीसानला 24/7 मॉनिटर करत असतो. बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत असताना कधी आम्ही आमच्या पहिल्या वॉल्टला पोहोचलो समजलेच नाही. Some refreshment, we enjoy a coffee in a such cold weather and we enjoy the outcut of our first halt. Okay, let's start the journey towards the next destination. Stay tuned guys. हौले हौले मेरे दिल से बोले किसी का तो बोले चल जाने दे कोई जादू. कसतो मजा है लई लई मा रम्मैलो काली ओढाली. दिवापासून ज्या गोष्टीचा वेट करत होतो तो फुजीसन दिसायला लागला आहे. So enjoy the view of फुजीसन. सफरना सवालों का सफरनामा शुरू तुमसे खत्म तुम पे सफरनामा. फुजीवरती हायकिंग पण करू शकतो, पण आता खूप कोल्ड वेदर असल्यामुळे हायकिंग बंद केली आहे. पण समरमध्ये हायकिंग अलाउ केली जाते. सो आम्ही परत समरमध्ये येऊ हायकिंग एक्सपिरियन्स करण्यासाठी आणि तुमच्यासोबत शेअर करू. फुजीसन हे जपानी संस्कृतीतील एक पवित्र प्रतीक आहे आणि बहुतेकदा बर्फाने झाकलेला असतो, विशेषतः थंडीच्या महिन्यात. समोर दिसत असलेला व्यक्ती हा टूर गाईड असून टूरबद्दलची इन्फॉर्मेशन इंग्लिश आणि चायनीज लँग्वेजमध्ये देत आहे. हे गाईज, आता आम्ही पोहोचलो आहे आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला, लॉसन कन्व्हिनियन्स स्टोअर. दिस स्टोअर इज 99 किलोमीटर अवे फ्रॉम द टोकियो स्टेशन. ही जी प्लेस आहे ती सोशल मीडियामुळे जास्त फेमस झाली आहे. तुम्ही बघू शकता की या स्टोअरच्या मागे तुम्हाला फुजीसन दिसत असेल. अशा प्रकारे आम्ही लोकेशन एक्सप्लोर केलं अँड प्ले विथ स्नो. Then we left for the second place. जो दिल
से लगे इथून आम्ही लेक साईडला जात होतो. खूप असा सुंदर नजारा होता. जो दिल ना लगे उसे कह दो बाय 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 बाय. आने दो. आम्ही आता आमच्या सेकंड डेस्टिनेशनला पोहोचलो. इथे आता मॉर्निंगचे 11 वाजले आहेत. प्लेस टू कावागुची 4 किलोमीटर अवे फ्रॉम लॉसन स्टोर. जाने दो दिल इथे से तुम्हाला यायचं असेल तर प्रायव्हेट कारने पण येऊ शकतात, पण तुम्ही स्वतः प्लॅन करत असाल तर नियरेस्ट स्टेशन नाही आहे, त्यामुळे तुम्ही टूर गायडन बसने आला तर सोयीस्कर होईल. तुम्ही बघू शकता तिथे रेस्टॉरंट्स आहेत. इथे खूप सारे टुरिस्ट दिसत होते. माउंट फुजी बघण्यासाठी खूप टुरिस्ट येत असतात. हे ओशी पार्क आहे लेकच्या साईडलाच. इकडे एक रेस्टॉरंट आहे, तिथे बसून आपण व्ह्यू एन्जॉय करू शकतो. इथे खाली जाण्यासाठी जागा होती पाण्याच्या ठिकाणी. तिथे जाऊन लोक फोटोज काढत होते. समोर फुजीसन आहे, बट तुम्हाला प्रॉपरली दिसत नसेल कारण वेदर क्लाउडी झालं आहे. इथे कंटिन्युअसली वेदर चेंज होत असतं. ॲक्च्युली आम्ही फर्स्ट डेस्टिनेशनवरून व्यवस्थित बघू शकतो. असं म्हटलं जातं की ज्या लोकांना फुजीसन दिसतं ते लकी असतात. तेरी हाथ पकड़ के तू मेरा चल दे. चलो लेट स्टार्ट द जर्नी टुवर्ड्स द नेक्स्ट डेस्टिनेशन. हाथ छुड़ा के जपानचं सिटी लाईफ जितकं सुंदर आहे तितकंच विलेज साईड पण खूप अप्रतिम आहे. जसं की तुम्ही बाहेर बघू शकतात खूप हेवी स्नोफॉल झालेला आहे. हे बघून जण असं फील होत आहे इट्स लाईक अ ब्लँकेट ऑफ व्हाईट्स दॅट कव्हर्स एव्हरीथिंग. इन वादियों में टकरा चुके हैं हमसे. आम्ही आता पोहोचलो आहोत आमच्या थर्ड डेस्टिनेशन. थर्ड प्लेस इज ओशिनो हाकाई, 13 किलोमीटर्स अवे फ्रॉम द लेक कावागुची. हा जो टाउन आहे तो जपानमधील वर्ल्ड हेरिटेज सेंटर आहे. यूं तो कहीं ऐसे तुम मिले हो, ऐसे तुम मिले हो जैसे मिल रही. ही फुजी माउंट जवळील ओशिनो गावात 8 तलाव असलेले निसर्गरम्य क्षेत्र आहे. आता इथे दुपारचे 2 वाजले आहेत. फुजी माउंटवर जो बर्फ आहे तो वितळल्यानंतर त्याचे पाणी या तलावांना मिळते. क्या है ऐसे तुम मिले हो, ऐसे तुम मिले हो. हा नाकाई तलाव जो दिसतो आहे तुम्हाला तो सर्वात मोठा तलाव आहे, बट तो मॅनमेड आहे. आणि रिमेनिंग जे 8 पॉइंट्स आहेत ते सगळे नॅचरल पॉइंट्स आहेत. इश्क है यार क्या है. हे माउंट फुजीचं पाणी टेस्ट करण्यासाठी होतं. इथे सर्व लोकल लोकांचे शॉप्स होते, तिथे आम्ही थोडी शॉपिंग केली. इथे आम्ही मोची ट्राय केली. स्वीट होती थोडीशी पण खूप छान होती. मोची इज काइंड ऑफ जापनीज स्वीट, इज मेड फ्रॉम स्वीट राईस. त्यानंतर आम्ही चहा घेतला ॲज युजल. देन ह्या प्लेसवरून जायचं तर मन करत नव्हतं, पण बाकीचे पॉइंट्स पण आम्ही एक्सप्लोर नाही करू शकलो कारण तेवढा टाईमच लागतो. देन आता आम्ही निघालो आहोत आमच्या 4th डेस्टिनेशनला. प्लेस 4 स्ट्रीट ऑफ योशिदा, 8 किलोमीटर्स अवे फ्रॉम द योशिनो हाकाई. जर तुम्हाला बस वगैरे प्रेफर नसेल करायची तर तुम्ही या स्टेशनला पण येऊ शकता. या स्ट्रीटवर नेहमी ट्रॅफिक असते बिकॉज लोक तिथे फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. हा रस्ता इतका पॉप्युलर आहे की इथे गव्हर्नमेंटला वाहतूक नियंत्रण करावे लागले. प्लेस 1 किलोमीटर अवे फ्रॉम स्ट्रीट ऑफ योशिदा. हा स्पॉट खूप ऑसम आहे, तुम्हाला वरती गेल्यावर दिसेलच व्ह्यूसाठी तरी. दीवाना दीवाना हा मेन एंट्रन्स आहे. इथून तुम्हाला पायी चढत जावं लागतं वरती. इथे थोडं वरती आल्यानंतर हा एक स्पॉट आहे, इथे तुम्ही फोटो काढू शकतात. त्याच्यानंतर परत वरती गेल्यानंतर हा व्ह्यू तुम्हाला दिसेल. शहर को छोड़ा उसकी गली में दिल को तोड़ा फिर भी सीने में धड़कता
हा एक फेमस पगोडा आहे. दिस इज कॉल्ड फुजी योशिदा. डाला फिर भी झाल्यानंतर आपल्याला फुजी माउंट अँड पगोडा सोबत व्ह्यू कॅप्चर करता येतो. दिस वॉज द लास्ट व्ह्यू अँड लास्ट स्टॉप ऑफ द ट्रिप. आफ्टर दॅट वी बॅक टू द टोकियो. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू. टेक केअर. बाय बाय. यही कहे ये पल